नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आळंदीमध्ये आले आपली सूर्यगीत करिअर अकॅडमी. शिक्षणापासून कुणीही वंचित राहिला नाही पाहिजे, त्यासाठी आपण उपक्रम राबवलाय. मराठीमध्ये आगामी येणाऱ्या परीक्षेत कोणताही मार्क जाणार नाही. चला आजच्या व्हिडिओवर जाऊया. बघितलं तुम्ही वर्णमाला. वर्णमालेचे 4 प्रकार पडतात मित्रांनो, लक्षात असू द्या. पहिलं स्वर, दुसरं स्वरादी, तिसरं व्यंजन आणि चौथं काय संयुक्त व्यंजन. एवढा अभ्यास केला म्हणजे तुमची वर्णमाला झाली. पूर्वी बघितलं आपण याच्या पूर्वीचे 2 व्हिडिओ बघा. त्याच्यात सांगितलं तुम्हाला पारंपरिक वर्णमालेत किती वर्ण येतात? पूर्वीचे 2 व्हिडिओ बघितले तर हा व्हिडिओ तुम्हाला समजेल. चला स्वर बघूया. स्वर किती येतं मराठी भाषेत? 14 स्वर आहेत. पहिल्यांदा किती होते? 12 स्वर होते. नवीन 2 कोणचे आले ते पण बघायचं बघा. स्वराचं 3 भागामध्ये लिहून घ्यायचं. लिहून घेताना असं घ्यायचं म्हणजे पाठ करायला सोपं जातं. बघा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्वमध्ये कोणचे येतात? अ, इ, उ, ऋ, लू आणि ॲ. हे बघा नवीन आला. पंचभाषेतून आला. मागच्या व्हिडिओत सांगितलंय. मागचा व्हिडिओ बघा समजून जातात. आणि नंतर बघा आ, इ, उ हो, हा पण नवीन आलाय. पंचभाषेतून आला, कुणी आणला? सर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संयुक्त स्वर. ह्रस्व स्वर म्हणजे काय? हे स्वर उच्चारण्यासाठी एक मात्रा वेळ लागतो. एकच मात्रा म्हणजे अगदी कमी वेळ लागतो. त्याला म्हणतात ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वर किती येतं? 6. त्याच्यानंतर बघायचा आपण दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय? 2 मात्रा वेळ लागतो. बघा किती येतं? 4. त्याच्यानंतर बघायचं संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती येतं? 4. म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे कसं, की 2 स्वरापासून एक स्वर जेव्हा बनतो, त्याला म्हणतात संयुक्त स्वर. बघा एका प्रश्नाचं मला कमेंट करून तुम्ही उत्तर नक्की सांगा, की संयुक्त स्वरामध्ये सर्व संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात. सर्व दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर असतात. ह्या व्हिडिओचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला पुढचा पाठ बघूया. आपण पुढे जाऊया व्हिडिओकडे. स्वरादी. स्वरादी म्हणजे काय? बघा, स्वरादी किती इथं सर्वात प्रश्न 2 स्वर आहेत. कोणचे इथं? पहिला अनुस्वार आणि दुसरा विसर्ग. अनुस्वार म्हणजे काय? त्यालाच परवर्ण म्हणतात. त्यालाच परस्वर्ण म्हणतात. कारण की काय आहे? यालाच शिरीबिंदू म्हणतात. मित्रांनो लक्षात असू द्या. अनुस्वार बघितला आपण. अनुस्वार. अनुस्वाराच्या अगोदर कोणचं अक्षर येतं? ऱ्हस्व. एनी टाईम कोणचाही शब्द काढा, अनुस्वाराच्या पूर्वी ऱ्हस्व अक्षर लिहिलं जातं. त्याच्यानंतर विसर्गापूर्वी पण तेच केलं जातं. अनुस्वाराला परवर्ण का म्हणतात? परस्वर्ण का म्हणतात? अनुस्वाराची जागा जेव्हा अनुनासिक घेतात. इकडे बघा, घंटा वाजली, शाळा सुटली. हा शब्द जर का आपल्याला लिहायचा असला, अनुस्वार काढून टाकायचा आहे. दुसरा लिहायचा आहे. मग तुम्ही कसं लिहिता? इकडे बघा, हा शब्द आपण असा पण लिहू शकतो. त्याला म्हणतात परस्वर्ण. लक्षात ठेवा, परस्वर्ण तुम्ही करताय, तेव्हा तुम्ही हे अक्षर बघायचं नाही, पुढचं अक्षर बघायचं आणि मधलं, च्या लाईनीमधलं जे अनुनासिक आहे ते घ्या. 5 अनुनासिकांचा वापर जेव्हा अनुस्वाराच्या ऐवजी केला जातो शब्द लिहायला त्याला म्हणतात परस्वर्ण. शिरबिंदू म्हणजे शिरावर बिंद लिहून ठेवणे. बघा, बिंदू लिहून ठेवलाय का नाही शिरावरती? त्याला म्हणतात शिरबिंदू. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बाबा? अनुस्वाराचा अजून काय माहिती आहे का तुम्हाला? जो होतो मागून स्वर त्याला म्हणतात अनुस्वार. एम-पी-एस-सीला एकदा प्रश्न येऊन गेलाय. डेफिनिशन म्हणजे काय? अनुस्वाराची काय? आपण पण करून ठेवायची. नंतर विसर्ग. विसर्ग. ते पण खूप बघा विसर्गाच्या अगोदर कधी बी ऱ्हस्व अक्षरे वेलांटी, उकार, आकार, ऱ्हस्व येतात. लक्षात ठेवायचं. आहा काय? असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.